7 दिवसांनंतर वैष्णवीचं बाळ अखेर कसपटे कुटुंबियांच्या ताब्यात। मुख्यमंत्र्यांनी दिले होते बाळ सुपूर्द करण्याचे आदेश। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे दोघांचीही राष्ट्रवादीतून हकालपट्टी। अशी नालायक माणसं पक्षातच नकोत, अजित पवारांचं मत। इगतपुरी जवळ जिंदाल कंपनीला लागलेली आग नियंत्रणाबाहेर। गॅसच्या टाकीकडे आग जाऊ नये यासाठी प्रयत्न। टाकीचा स्फोट झाल्यास 15 किलोमीटर परिसरात धोका। संजय राठोडांच्या मृदा जलसंधारण विभागामध्ये मंत्रालयीन स्तरावर अर्थपूर्ण व्यवहार। भाजप आमदार संदीप जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र। फडणवीसांचे कारवाईचे आदेश। धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातून 1,84,00,000 रोकड जप्त। माजी आमदार अनिल गोटे यांचा दावा ठरला खरा। अंदाज समितीमधील आमदारांना पैसे दिल्याचा गोटेंचा दावा। सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये घुसण्याचा अज्ञात महिलेचा प्रयत्न। पोलिसांकडून महिलेला अटक। वांद्र्यामध्ये चौकशी सुरू। देशाच्या दुश्मनांनी पाहिलं जेव्हा सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा काय परिणाम होतात। पंतप्रधान मोदींचा राजस्थानमधून पाकला पुन्हा इशारा। रत्नागिरी जिल्ह्याला 2 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट। जिल्ह्यातील विविध भागांमध्ये जोरदार सरी। विदर्भालाही पावसाचा फटका। सावंतवाडीतील आंबोडी घाटामध्ये दरड कोसळली। दोन्ही बाजूची वाहतूक